सुप्रभात सज्जन श्रोते हो. मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं निशिदिनीचं शीर्षक आहे सर्वात्मक राजयोग भोगी. हे मानवा, सर्वत्र पसरून राहिलेले आत्मतत्व म्हणजे तूच आहेस आणि या सर्वात्मक पसरलेल्या आत्मतत्वाची जाणीव यालाच राजयोग म्हणतात. तर सर्वत्र आत्मतत्व म्हणून पसरून राहिलेला असा जो तू, तर सर्वत्र आत्मतत्व म्हणून पसरून राहिलेला असा जो तू, ती जाणीव तू भोग म्हणजे सर्वात्मक राजयोग भोगी. मे सर्वत्र आत्मतत्व रूपे पसरून राहिलेला असा तू, सर्व व्याप्त असा तू, सर्व शक्तिमान असा तू, सर्वज्ञ असा तू, या जाणीवेचा तू भोग घे. यालाच म्हणतात राजयोगाचा भोग. म्हणून सर्वात्मक राजयोग भोगी म्हणजे राजयोगाचा हे मानवा तू अधिकारी आहेस आणि त्या राजयोगाचा भोग तू चालू जन्मामध्ये घ्यायला शिक, त्याचा अभ्यास कर. म्हणून सर्वात्मक राजयोग भोगी. 6 कडवे सरळ वाचतो, अर्थ सांगतो आणि नंतर निरूपण संपन्न होईल. माझे मन माझी काया जाया, माझे धन पुत्र पुत्री प्रपौत्र प्रपौत्री अवघीच माया. माझं मन माझं शरीर, माझी जाया म्हणजे बायको, माझं धन, माझा पुत्र, माझी पुत्री म्हणजे मुलगी, माझे प्रपौत्र म्हणजे नातवाचा मुलगा आणि माझी प्रपौत्री म्हणजे नातवाची मुलगी. तर असं हे जे संपूर्ण माझे मन माझी काया जाया, माझे धनपुत्र पुत्री प्रपौत्र प्रपौत्री अवघीच माया, हे सर्व माझं मन, माझं शरीर, माझी बायको, माझी संपत्ती, माझा पुत्र, माझी मुलगी, माझ्या पुत्राचा मुलगा आणि माझ्या प्रपौत्र प्रपौत्री म्हणजे माझ्या नातवाचा मुलगा आणि म्हणजे प्रपौत्र आणि नातवाची मुलगी म्हणजे प्रपौत्री. तर माझं मन, माझं शरीर, माझी बायको, माझं धन, माझा मुलगा, माझी पुत्री म्हणजे मुलगी, माझा प्रपौत्र म्हणजे नातवाचा मुलगा, प्रपौत्री म्हणजे नातवाची मुलगी, हे सर्व माझं माझं जे तू म्हणतोस ती अवघीच माया, ती केवळ माया आहे. हे संपूर्ण तात्पुरत्या स्वरूपाचं अस्व असं तुझ्या भोवती पसरलेलं संसार रूप आहे. आणि त्या कारणाने दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे, जरा शांत चिंतनी राही गा बा मानवा, जन्मपूर्व तू कोण काय होतासी, विचारी तू तुळसी मानवा. तेव्हा ह्या सर्व माझं माझं मायेच्या नादी लागण्या अगोदर हे मानवा तू जरा शांत राहा, काही काळ स्तब्ध राहा आणि जन्माला येण्यापूर्वी तू कोण होतास, काय होतास याचा विचार तू तुझ्या मनाशी करायचा प्रयत्न कर. 3रं कडवं आहे, जगती या येण्याआधी अज्ञात पूर्ण अससी, मानव रूपे येता जगी या ज्ञात अपूर्ण होसी. तू जगात येण्या अगोदर अज्ञात म्हणजे पूर्णपणे अज्ञान होतास आणि जे अज्ञात असतं त्याबाबत काहीच सांगता येत नाही, असं अज्ञातच पूर्ण असतं. म्हणून या जगात मानव म्हणून येण्याआधी तू अज्ञात अज्ञात होतास आणि पूर्ण म्हणजे कंप्लीट होतास. मानव रूपे येता जगी या ज्ञात अपूर्ण होसी. परंतु मानव रूपाने तू या जगात आल्यानंतर तुला एक निश्चित आकार, गुण, भाव, भावना याची मर्यादा आली आणि मानव म्हणून तू या जगात आल्यानंतर तू ज्ञात म्हणजे माहिती असलेला आणि अपूर्ण म्हणजे मर्यादित झालास. जेव्हा तुझा जन्मच नव्हता तेव्हा तू त्या पूर्ण ब्रह्मामध्ये, त्या ज्ञात ब्रह्मामध्ये अज्ञात आणि पूर्ण ब्रह्म म्हणून होतास आणि मानव रूपाने तू जन्माला आल्यानंतर तू ज्ञात झालास म्हणजेच अपूर्ण झालास. 4थं कडवं, अखंडातून खंडित, अज्ञातातून ज्ञात, महानातून लहान होता मानवा, किती करसी मी माझे माझ्या बाष्कळ कौतुका. अखंडातून खंडित झालास, अज्ञातातून ज्ञात झालास, अमर्यादाचा मर्यादित झालास, महानाचा लहान झालास
आणि महानाचा लहान झाल्यानंतर मात्र हे मानवा तू मी माझं माझं मी माझं मी माझं मी माझे माझ्या या तऱ्हेच्या भास्कर निरर्थक कौतुकाला किती काळ त्याचा जप करत राहणार. म्हणून अखंडातून खंडित अज्ञातातून ज्ञात महानातून लहान होता मानवा किती करेसी मी माझे मी माझ्या भास्कर कौतुका. भास्कर म्हणजे निरर्थक कौतुक. काय करतोस तू? अज्ञातातून ज्ञात झाला, अखंडातून खंडित झाला, समर्यादित होतास तो मर्यादित झालास, महान होतास तो लहान झालास. आणि महानाचा लहान झाल्यानंतर मात्र तू मी माझे मी माझ्या अशा भास्कर म्हणजे निरर्थक कौतुकाला किती काय वरचे वर करत राहणार. म्हणून हे मी माझे मी माझ्या या निरर्थक कौतुकाचा जप तू किती काळ करत राहणार. 5वं गडवं सर्व व्याप सर्व शक्तिमान सर्वज्ञ असणे पण जव तू होता पूर्णता रूप झाकली मूठ उघडता तो ये मानव रूपे तुझे पण लघुता. तू जन्माला येण्या अगोदर तू सर्व व्याप्त म्हणजे ऑमनी प्रेझेंट, सर्व शक्तिमान म्हणजे ऑमनी पोटंट, सर्वज्ञ म्हणजे ऑमनिशंट असं ते मूळ ब्रह्माचं असणे पण तेच तू होतास. परंतु या ब्रह्माने पूर्णता रूप झाकली मूठ उघडता या ब्रह्माची झाकली मूठ जी झाकलेली असताना पूर्ण होती ती उघडल्यानंतर मात्र त्या उघडलेल्या ब्रह्माच्या मुठीतून तुला मर्यादित मानवाचं रूप प्राप्त झालं. आणि ब्रह्माची झाकली मूठ उघडता ते अज्ञात पूर्ण होतं. त्याच्यातून मानव म्हणून तू लहानपणा घेतलेला खुजेपणा घेतलेला असा एक मर्यादित प्राणी म्हणून जन्माला आलास. म्हणून तू जन्मापूर्वी अखंड ब्रह्म होतास आणि जन्मानंतर तू मानव म्हणून मर्यादित झालास. या मर्यादितपणाला खुजेपण म्हणजे ठेंगू असणे किंवा लघुता म्हणजे लहानपण किंवा कमीपण म्हटलेलं आहे. म्हणून सर्व व्याप्त सर्व शक्तिमान सर्वज्ञ असणे पण जव तू होता पूर्णता रूप झाकली मूठ उघडता तव हे मानव रूपे खुजे पण लघुता. तेव्हा ब्रह्माने आपली मूठ उघडल्यानंतर त्या मुठीतून तुला मानवाचं रूप म्हणजे खुजेपण किंवा लघुता म्हणजे लहान रूप प्राप्त झालं. त्या कारणाने आपलं जे मूळ ब्रह्मरूप होतं त्याचं स्मरण चिंतन तू जर ध्यानामध्ये केलंस तर हे मानवा तुझी प्रत्यक्षात मानव म्हणून निर्माण झालेली लघुता तुझं लहानपण आपोआपच तू टाकून तुझ्या मूळ रूपामध्ये तुझ्या सर्वव्याप्त सर्व शक्तिमान सर्वज्ञ अशा ब्रह्मरूपामध्ये चिंतनात तू जर स्वतःच मानवपण खुजेपण लघुता विलीन करू शकलास तर निश्चितच तुला मानव असून सुद्धा आपण सर्वत्र आत्मतत्व म्हणून पसरलेलो आहोत या जाणीवेचा उपभोग येता येईल. आणि सर्वत्र आत्मतत्व म्हणून आपण पसरलेलो आहोत ही जाणीव जाणणं किंवा या जाणीवेचा भोग घेणं याला राजयोग भोग म्हणतात. म्हणून सर्व व्याप्त सर्व शक्तिमान सर्वज्ञ असं नाही पण जेव्हा तू होता मूठ उघडता तो हे मानव रूपे खुजे पण लघुता. 5व्या कडव्यात मानवाला लहानपण कसं आलं ते सांगितलेलं आहे. आणि 6व्या कडव्यात मानवाने मानव राहूनच जर आपल्या मूळ असणेपणाचे शुद्ध असणेपणाचे स्मरण चिंतन सातत्याने केले तर मानव लहान म्हणून जन्माला आला तरी प्रत्यक्षामध्ये त्याचे महान स्वरूप त्याने ध्यानात घेतले तर लहान मानव जन्मामध्ये सुद्धा तो आपण मानव म्हणून दिसायला असलो तरी सर्वत्र आत्मतत्व म्हणून पसरलेला असा जो आपला जाणीवेचा भाग आहे त्या जाणीवेच्या किंवा सौवेद्य आत्मरूपतेच्या आपल्या जाणीवरूपी शक्तीने हा सर्वात्मक राजयोग भोगण्याची ताकद हे मानवा तुला प्राप्त झालेली आहे. ती जाणीव म्हणजे तुझं असणे पण तू बसल्या जागीच महान आहेस याचा अनुभव जर तू घेतलास तूच सर्वांचा आत्मा आहेस याचा जर तू अनुभव घेतलास तर ब्रह्माची मूठ उघडल्यानंतर तुला जे वास्तवात
लहानपण खुदेपण आलेलं आहे ते तू आपल्या सुसंवेद्य आत्मशक्तीच्या जोरावर, आपल्या ज्ञानशक्तीच्या जोरावर पाठी टाकून तूच स्वतः ब्रह्म आहेस त्याचा सर्वात्मक राजयोग जो आहे त्याचा भोग घेऊ शकशील. सांगायचा मुद्दा आहे की मानवाने आपण मी माझे करत करत आपलं लहानपण उगाळत बसू नये, तर आपण जिथून आलो त्या मूळ स्थानाचं स्मरण चिंतन करून आपण तेथेच आहोत आणि इथे केवळ आणि केवळ हे ब्रह्मरूप आपलं सांगण्यासाठी, जाणण्यासाठी आणि त्याचा बोध करून देण्यासाठी, म्हणजे मानव हा ब्रह्माची मूठ उघडल्यानंतर जरी अपूर्ण झालेला दिसला, लहान झालेला दिसला, खुजा झालेला दिसला, तरी जर मानवाने जन्माला आल्यानंतर बसल्या जागी आपण अनुरेणुया थोकडा तुका आकाश आहे वडा किंवा अहम सहा सहा अहम याचा जर अनुभव घेत तो राहील तर मानव म्हणून राहून सुद्धा सर्वव्याप्त आत्मा असल्याची स्वतःच्या जागी स्वतःच्या ठाई सर्वात्मक अनुभूती घेऊ शकेल. आणि या सर्वात्मक अनुभूती घेण्यासाठीच हे मानवा तुझा जन्म आहे. आणि हे जर तुझ्या लक्षात आलं तर मी माझे हे कौतुक न करता तू केवळ आणि केवळ सर्वात्मक राजयोग भोगणारा अधिकारी, म्हणजे तू स्वतःच ज्ञान चक्रवर्ती आहेस, आत्मज्ञान क्षेत्रात सम्राट आहेस. याचा अनुभव जेव्हा तू घेशील तेव्हा मानव जन्माचे तुझे सार्थक होईल. आणि तू जे मी माझे व्यवसार रूप हेच स्वतःचे रूप समजतोस ते भ्रामक रूप टाकून तू तुझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. आणि यालाच म्हणायचं सर्वात्मक राजयोगाचा भोग घेणारा भोगी. म्हणून सर्वात्मक राजयोग भोगी हे सर्वत्र आत्मतत्व म्हणून आपणच नांदत आहोत याचा अनुभव जो घेतो त्यालाच राजयोग भोगी त्यालाच म्हणतात. असा माणूसच जन्माला येऊन त्याने आपल्या जन्माचे सार्थक केले. तर अशा अर्थी हे सर्वात्मक राजयोग भोगी 6 कडव्यांचं निरूपण सांगून झालं. आता पुन्हा एकदा ते काव्य स्वच्छ सुंदर वाणीमध्ये, स्पष्ट वाणीमध्ये म्हणतो आणि त्यानंतर आजचं हे निरूपण येथेच संपन्न होईल. तर ऐका. सर्वात्मक राजयोग भोगी माझे मन माझी काया जाया, माझे धन पुत्र पुत्री तपौत्र प्रपौत्री अवघीच माया, जरा शांत चिंतनी राही गाबा मानवा, जन्म पूर तू कोण काय होतासी, विचारी तू तुझसी मानवा, जगती या येण्या आधी अज्ञात पूर्ण अससी, मानव रूपे येता जगिया ज्ञात अपूर्ण होसी, अखंडातून खंडित अज्ञातातून ज्ञात, महानातून लहान होता मानवा, किती गरिसी मी माझ्या बाष्कळ कौतुका, सर्वव्याप्त सर्वशक्तिमान सर्वज्ञ असणेपणे जव तू होता, जव म्हणजे जेव्हा आणि तव म्हणजे तेव्हा, सर्वव्याप्त सर्वशक्तिमान सर्वज्ञ असणेपणे जव तू होता, पूर्णता रूप झाकली मूठ उघडता, तव ये मानव रूपे खुजे पण लघुता, म्हणून सांगे मानवा मी माझी संसार रूप क्षुद्रता त्यागी, स्मरुनी अपुरी मूळ ब्रह्मरूपता, सर्वात्मक राजयोग भोगी. प्रपौत्र प्रपौत्री, प्रपौत्र म्हणजे नातवाचा मुलगा, प्रपौत्री म्हणजे नातवाची मुलगी, पुत्र म्हणजे मुलगा आणि पुत्री म्हणजे मुलगी. तर या काही शब्दांचा अर्थ सांगून आणि सर्वात्मक राजयोग भोगी काव्य स्पष्टीकरणानंतर पुन्हा एकदा स्वच्छ सरळ म्हटल्यानंतर आजचं हे निशिदिनीचं निरूपण येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.